अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी महिला आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली। नागरिकांचा मागासवर्ग, प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण थेट सोडत पद्धतीने निश्चित झाले असून सोडतीत झालेल्या बदलांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात नागरिकांचा मागासवर्ग, प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या दोन महत्त्वाच्या गटांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली। सोडत प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी आणि विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी मनपा गुजराती शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थी अजय सना सिंधव आणि कुमारी नीतू मिठा भरवाड यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली। या प्रक्रियेसाठी मनपा आयुक्त व प्रशासक डॉक्टर सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त दिलीप जाधव, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे यांच्यासह GIS, संगणक आणि निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते। संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये पार पडली। सोडतीनंतर आरक्षणाचा अधिकृत चार्ट जाहीर करण्यात आला असून आगामी निवडणुकीच्या घडामोडींमध्ये हा चार्ट निर्णायक ठरणार आहे। आरक्षणानुसार अनेक प्रभागांमध्ये राजकीय गणित बदलण्याची शक्यता असून स्थानिक नेते, संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्ते आता पुढची रणनीती आखताना दिसत आहेत। निवडणूक विभागाने सर्व पक्ष, उमेदवार आणि नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सोडतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। दिनांक 11 नोव्हेंबर रोजी जी आरक्षण सोडत काढलेली होती त्याच्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेकरिता ज्या जागा नेमून द्यावायच्या आहेत त्या व्यतिरिक्तच्या जागांचं जे सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करावायचं होतं त्याच्यामध्ये ब जागेचा अ आणि ब या दोन्ही मधील जागांचा विचार करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे टोटल एकूण 12 प्रभागांमधून त्या 3 जागा सोडतीद्वारे काढण्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने सूचना केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आज सभागृहामध्ये ही सोडत पार पडलेली आहे। सर्वसाधारण संवर्गातीलही महिलांसाठी आरक्षण निश्चित करावयाच्या जागांचा नेमून देऊन आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे।